नमस्कार. तर आज आपण रुपाली अर्जुनच्या स्टोरीचा 13वा भाग पाहणार आहोत. अर्जुन रुपाली पळत येऊन पाठीमागून अर्जुनला सावरते. अहो तुम्ही ठीक आहात ना? लागलं नाही ना पायाला? रुपाली त्याला सरळ उभं करत काळजीने त्याच्या पायाला पाहत विचारते. आय एम फाईन, यू डोंट टच मी. अर्जुन तिचा हात झिडकारून तिला बोलतो तसं त्याच्या तोंडातून ड्रिंकचा उग्र वास येतो तिला. तुम्ही फ्रेश होऊन या, मी जेवण गरम करते. रुपाली बोलते. मला भूक नाहीये, मी डिनर केला आहे. अर्जुन रुक्ष आवाजात तिला बोलतो आणि पुन्हा पायरीवर पाय ठेवतो. अहो थांबा, मी घेऊन जाते तुम्हाला. रुपाली त्याचा हात पकडते तर तो पुन्हा तिचा हात झिडकारून देतो आणि त्याच्या रूमच्या दिशेने जातो. त्याने पार्टीमध्ये ड्रिंक केली आहे समजत होतं तिला. त्याने तिचा हात झिडकारला तरीसुद्धा ती अगदी त्याच्या मागे चालत होती. पुन्हा त्याचा तोल गेला तर म्हणून तिला भीती वाटत होती. तिला त्याची खूपच काळजी वाटत होती. तो हळूहळू अडखळत चालत रूममध्ये पोहोचतो. रुपाली पण त्याच्या पाठीमागे रूममध्ये येते. अर्जुन हळू बेड आहे समोर. अर्जुन बेडला अडकून पडणार की रुपाली त्याचा हात पकडून त्याला सांभाळत बोलते. ए, तुला सांगितलं ना मला हात लावू नको. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? अर्जुन रागातच आता तिच्या दोन्ही दंडाला घट्ट पकडून तिला बोलतो. हा त्याची पकड एवढी घट्ट होती की वेदनेने तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि तिला खूपच त्रास होत होता. अर्जुन रागात तिला एकटक पाहत होता. त्याने तिला दंडाला पकडून जवळ घेतल्यास तिचा चेहरा एकदम त्याच्या चेहऱ्याच्या जवळ आला होता. तिचे ते पाणीदार डोळे आणि त्यात पाणी वाहून अर्जुनच्या चेहऱ्यावर जे रागीट एक्सप्रेशन होते ते हळूहळू कमी होऊ लागतात तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून. आणि तिच्या दंडावर त्याची पकडसुद्धा सैल होते. व्हाय? अर्जुन अचानक तिला विचारतो. काय? रुपाली घाबरून त्याच्या डोळ्यात पाहत बोलते. तो तिला काय बोलत आहे हे तिला कळतच नाही. का तू त्या धनंजयची मुलगी आहेस? अर्जुन तिला विचारतो. यावेळी त्याचा आवाज थोडा हळवा वाटला होता तिला. धनंजय ते आता रुपालीचे बाबा आहेत. त्याच्या प्रश्नावर तिला आता काय उत्तर देऊ हेच कळत नाही. ती तशीच पाणवलेल्या डोळ्यांनी त्याला पाहत होती. तू मला एकदा सांग की तू त्याची मुलगी नाहीये. मी सगळं ठीक करेल. तुला जो त्रास होत आहे ना तो पण नाही होणार. पण एकदा सांग की तू त्याची मुलगी नाही म्हणून. सांग ना, नाहीये ना तू त्याची मुलगी? अर्जुन खूपच पोटतिडकीने तिला आता विचारत होता. त्याच्या आवाजातील दुःख कळत होतं तिला. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी खाली गालावर येतं. त्याला असं पाहताना खूप त्रास होत होता तिला. त्याच्या डोळ्यात आपल्यासाठी किती प्रेम आहे हे दिसत होतं तिला. सांग ना रुपाली, नाही ना तू त्या धनंजयची मुलगी? अर्जुन पुन्हा विचारतो. तसं ती तिच्याही नकळत नकारार्थी मान हलवते. तो नशेत काय बोलतोय तिला कळत नव्हतं. पण काही क्षण तरी त्याला आनंद देऊ शकत होती. त्यामुळे ती त्याच्या कलाने घेते. मला माहिती होतं. आय नो तू त्याची मुलगी असू शकत नाही. तो माणूस खूप स्वार्थी आहे. त्याच्यामुळे मी खूप काही गमावलं आहे आयुष्यात. मला तुला नाही गमवायचे. अर्जुन बोलून तिला मिठी मारतो. तशी रुपाली स्तब्धच होते. तुला गमवायचं नाही या त्याच्या शब्दाने त्याने तिला किती आनंद दिला होता हे ती शब्दात व्यक्त करू शकत नव्हती. तिला गमवायचं नव्हतं म्हणजे त्याला ती त्याच्या आयुष्यात हवी होती. आत्तापर्यंत फक्त तिला विश्वास होता की तो सुद्धा तिच्यावर प्रेम करतो. पण आज कुठेतरी त्याने अप्रत्यक्षपणे त्याचे प्रेम व्यक्त केलं होतं. तेही खरं खरं. आता सुद्धा तिच्या डोळ्यातून निरंतर पाणी वाहत होतं. पण ते आनंदाश्रू होते. ती आता भानावर येत तिचे दोन्ही हात त्याच्या पाठीवर ठेवून त्याला मिठी मारते. किती सुकून होता त्याच्या मिठीत. गेल्या कित्येक दिवसांनी त्याने तिला मिठीत घेतलं होतं. तो तिला त्रास देत होता पण त्याला स्वतःला सुद्धा किती त्रास होत असेल हे जाणून होती ती. पण तो आपल्या बाबांचा एवढा तिरस्कार करतो हे पाहून हृदयात दुःखसुद्धा होतं. पण आता सध्या तिला तो विचार करायचा नव्हता. त्याने मिठीत घेतलं हेच खूप होतं. बाबांबद्दल त्याच्या मनातील गैरसमज पण आपण लवकरच दूर करू असं मनोमन ठरवते रुपाली. अर्जुन खूप वेळ तिला मिठीत घेऊन तसाच उभा होता. पण अचानक अर्जुनच्या ओलसर ओठांचा स्पर्श तिच्या खांद्यावर जाणवतो. तसं तिच्या पाठीचा कणा ताठ होतो. त्याच्या ओठांचा स्पर्श तिला वेड लावत होता. उंच आकाशात उडत आहे अशी फिलिंग येत होती तिला. शरीरावर रोमांच उभे राहिले होते आणि त्याच्या पाठीवर तिचे हात घट्ट होत होते. अर्जुन तिच्या मानेवरून तसाच तिच्या कानापर्यंत जातो आणि कानांवर ओठ टेकून तो तिच्या गालांपर्यंत येतो. त्याच्या एका पाठोपाठ एक होणाऱ्या ओठांच्या हल्ल्यातून ती सावरतच होती की अर्जुन तिला काही कळायच्या आत तिच्या ओठांवर हल्ला करतो.
आणि बास, त्या क्षणी कोणीतरी आपल्याला उंच डोंगरावरून खाली दरीत ढकलून दिलं आहे अशी फिलिंग येते रुपालीला. पोटात असंख्य फुलपाखरांनी गर्दी केली होती. ती काहीच करत नव्हती, ना त्याला प्रतिसाद देत होती ना त्याला थांबवत होती. तिचं कितीही त्याच्यावर प्रेम असलं तरीही ती पहिल्यांदाच अनुभवत होती. तिच्या आयुष्यातील पहिला किस होता तिचा. ती काही प्रतिसाद देत नसली तरी अर्जुन त्याचं काम चोख पार पाडत होता. त्याचा किस एवढा डीप होता की तिने त्याला प्रतिसाद द्यायचं ठरवलं तरी तिला ते जमलं नसतं. आता अर्जुनचे हातसुद्धा तिच्या शरीरावर फिरायला लागले होते. अर्जुन तिला मिठीत कवटाळून घेत तिच्या ओठांपासून दूर न होताच तिला घेऊन बेडवर बसतो. तशी रुपाली त्याच्या मांडीवर पडते, पण तिला श्वास घ्यायला त्रास होतो. तसं ती त्याच्या छातीवर दाब देऊन त्याच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करते. पण अर्जुनला त्या गोष्टीचा काहीच फरक पडताना दिसत नव्हता. आधीच त्याच्यावर नशेचा प्रभाव होता, त्यात आता त्याच्यावर तिची नशासुद्धा चढली होती. रुपालीला जास्त त्रास व्हायला लागतो तशी ती तिचा पूर्ण जोर लावून त्याला दूर करते आणि यावेळेस अर्जुन तिच्यापासून बाजूला होतो आणि जोरजोरात श्वास घेत तिच्याकडे जरा त्रासिक नजरेने पाहतो. तर रुपालीसुद्धा मोठ्याने श्वास घेत त्यालाच पाहत होती. मला असं दूर केलेलं अजिबात आवडत नाही, अर्जुन तिला तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढत बोलतो. ती आधीच त्याच्या मांडीवर बसली होती, त्यात त्याने तिला ओढल्यामुळे ती त्याच्या छातीवर आदळते. तसं रुपाली त्याच्या छातीवर हात ठेवून दोघांमध्ये अंतर ठेवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही झोपा, खूप उशीर झालाय, रुपाली घाबरून त्याला बोलते. काही वेळापूर्वी त्याच्या स्पर्शात तिला जगाचे भान नव्हतं, पण आता ती चांगलीच भानावर आली होती. तो हे सगळं नशेत करतोय आणि उद्या उठल्यावर कदाचित त्याच्या हे सगळं लक्षात पण राहणार नाही. त्यामुळे तिला हे चुकीचं वाटत होतं. काही क्षणासाठी त्याच्या स्पर्शात वाहवत जाणारी रुपाली आता घाबरून त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत होती, पण तो तिला सोडतच नव्हता. अर्जुन, सोडा ना, रुपाली त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत बोलते. नो, तुला सोडलं तर तो धनंजय तुला घेऊन जाईल. अर्जुन आता हे सगळं नशेत बोलत होता. नाही घेऊन जाणार, मी इथेच आहे आणि तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार. प्लीज मला सोडा, रुपाली आता अर्जुनला बोलते. बारीक चेहरा करत त्याला विनवणी करत बोलते. ओके, पण तू आता कुठेच नाही जायचं, अर्जुन त्याचा हात आता बाजूला करत बोलतो. आणि तर आजचा भाग आता येथेच संपलेला आहे. उद्या आपण नवीन भाग पाहणार आहोत. आता इथून पुढे हे सगळे भाग आपल्याला निकिता स्टोरी या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. आधीचे भाग पाहायचे असतील तर डेली स्टोरी या चॅनलवरती पाहायला मिळतील, पण पुढचे भाग आता निकिता स्टोरीवरती पाहायला मिळतील.